खबरदार, एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाहीये तुला, समजलं? हे वाक्य आपण किती सहजपणे म्हणतो ना, पण तुम्हाला माहितीये का की ह्याच वाक्यातल्या कवडीने आपल्या संपूर्ण अर्थव्यवहाराची सुरुवात केली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य? तर चला जाणून घेऊया कवडींपासून ते कार्ड स्वाईप पर्यंतचा रोचक प्रवास. तर ज्या काळात नाणी अस्तित्वात नव्हती त्या काळात समुद्र किनाऱ्यावर सापडणाऱ्या कवड्या या चलन म्हणून वापरल्या जायच्या. कालांतराने या कवडीची झाली दमडी, दमडीचा झाला थेला, थेल्याची झाली पायी, पायीचा झाला पैसा, पैशाचे झाले आणे आणि आण्याचा झाला रुपया. आता थोडक्यात सांगायचं झालं तर 3 कवड्या म्हणजे 1 दमडी, 2 दमड्या म्हणजे 1 थेला, 3 पायी म्हणजे 1 पैसा, 4 पैसे म्हणजे 1 आना आणि अशी 16 आणी म्हणजे 1 रुपया. आणि तोच 1 रुपया जो आजच्या मुलांना अगदी किरकोळ वाटतो, पण त्या काळी 4 आणे म्हणजे 25 पैसे, 8 आणे म्हणजे 50 पैसे. आणि जी शब्द आज आपल्याला उच्चारायला देखील अवघड वाटतात तीच शब्द त्यांच्या रोजच्या व्यवहारातला अविभाज्य भाग होती. जसे की 8 आणे खर्च केले, 4 आण्याचा माल आणला आणि असे अनेक वाक्य ते त्यांच्या रोजच्या व्यवहारात वापरत. पण तुम्हाला माहितीये का की ह्या चलनाने केवळ आपला अर्थव्यवहारच नव्हे तर आपली भाषा देखील समृद्ध केली. जसे की 16 आणे सच, चमडी जाय पर दमडी न जाय. या प्रत्येक वाक्यातून आपण शतकानुशतका जुन्या असलेल्या अर्थव्यवहाराला आजही जिवंत ठेवतो. पण आज काळ कितीही बदललेला असला, जसे की फोन पे, गुगल पे, पेटीएम, एटीएम, कार्ड स्वाईप पासून तर अगदी अनेक अशा डिजिटल पद्धती ज्याने एका क्लिकवर आज आपण पेमेंट करतो. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र तशीच राहिली, ती म्हणजे रुपयांचं मोल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.